आणि या नेत्यावर तुम्ही चिखलफेक जर केले आणि चिखलफेक म्हणण्यापेक्षा साहेब आम्हाला जे काय त्रास केला तुम्हा आम्हाला दक्षिणा त्रास केला आणि आज सुद्धा आमच्या दारात तुम्ही आलाय की काय यायला हरकत नाही आमचं दार उघडं आहे मी येताना फार विचार करून या. बरेच दिवस पेपरमध्ये येत आहे जो आपण साहेब निर्णय घ्या तो निर्णय निश्चितपणानं निस्वार्थीपणानं आपण साहेब निर्णय घ्यावा. आपण कोणत्याही प्रकारच्या अटी त्याच्यावरती घालायला नको कारण उद्या ते चांगलं सुटतील की ही अट हिने घातली ही मान्य केली म्हणून आम्ही त्यांचा पाठिंबा घेतला. आपण जी काय साहेब मदत करायची आहे ती निश्चितपणानं बेधडक आपण त्यांना मदत करूया. आपली करायची इच्छा असेल तर पंचवार्षिक इलेक्शन नंतर जे विरोधक कार्यकर्ते शोधत आमच्या घरी आले त्यावेळी मी त्यांना सांगितलं जोपर्यंत आमचे साहेब काही निर्णय घेत नाहीत तोपर्यंत मी काय हालचाल करू शकत नाही. ही धमक माझ्या कशामुळे आली तर त्याच्या म्हणजे आमच्या साहेबांच्यावरची निष्ठा आणि आत्मविश्वास. जर पाचगाव मधल्या माणसांच्या बाकीच्या काही गोष्टीसाठी जर कोण बदनाम करत असेल हे सगळे उद्योगधंदे त्यांचे आहेत हे तुम्ही सगळ्यांनी लक्षात ठेवा. आणि ह्या माणसाने एफआयआर मध्ये साहेबांचं नाव घातलं मग तुम्ही मग मदत करायची का? आघाडी धर्म पाळायचा का? कशासाठी? आणि दुसरी गोष्ट आता एक दोन नेते जिल्ह्यातले सगळीकडे फिरून आले आणि जिथं जाईल तिथं बंटी साहेबांना विचारा आणि मग आम्ही निर्णय घेतो असं सगळ्या कार्यकर्त्यांनी सांगितलं. आणि त्यातला एक नेता म्हणतोय पीएम साहेब आणि आम्ही दोघंच नेता आहे मग जर तुम्हाला दोघांनीच जर काय गरज नसत कशाला आम्ही धर्म पाळायला वर येऊ दे नाही येऊ दे साहेब आपल्याला काही फरक पडत नाही. जनता किती त्याला जागा दाखवणार आहे काय अडचण नाही आपण काय करायची गरज नाही. त्याला प्रत्येकाला माहितीये प्रत्येक वेळेला लवचिकपणा घ्यायचा प्रत्येक वेळेला आपल्या सोयीची भूमिका बघायची आणि मग सांगायचं हा शब्द तुम्हाला माहित आहे मला हा शब्द असणार आहे. आता बंद झाले साहेब नाण्याच्या दोन बाजू सगळ्यांना माहित झाले साहेबाला सगळ्यांना तर पाठ झालेले आहे. आणि आम्ही साहेब आघाडी धर्म पाळू शकतो कुठल्या मार्काच्या वगैरे मागा आम्ही काय येणार नाही.